नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बेस ना? मी पण एकदम टकाटक. तर मित्रांनो, दररोजच्या प्रमाणे आपला प्रत्येक व्हिडिओ हा इम्पॉर्टंट असतो. तर मित्रांनो, दररोजप्रमाणे मी आज पण एकदम इम्पॉर्टंट पॉईंट सांगणार आहे. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर जर व्ह्यूज एकदम कमी प्रमाणात येत असतील, तर त्याचा एक प्रॉब्लेम मी तुम्हाला आताच्या व्हिडिओमध्ये सांगतो. म्हणजे प्रत्येक वेळेस वेगवेगळे प्रॉब्लेम असू शकतात, पण त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम हा पण असू शकतो. तर मित्रांनो, आज मी जो तुम्हाला इम्पॉर्टंट पॉईंट सांगणार आहे व्ह्यूज कमी येण्याचा, तर तो पण तुमचा चुकीचा मार्ग असू शकतो. तुम्ही तपासू शकता की तुमच्या चॅनलवर ही पण चुकी झालेली असू शकते. तर मित्रांनो, प्रत्येक म्हणजे ब्लॉगिंग करतो, बाकीचे टेक चॅनल असतात आणि बाकीचे ब्लॉगिंगचे चॅनल असतात. अशा वेगवेगळ्या प्रकारचे चॅनल असतात. तर तुमची जर कॅटेगरी चुकीची असली, म्हणजे तुम्ही टेकचे चॅनल खोलला आहे टेकचा चॅनल खोलला आहे आणि तुम्ही जी ऑडियन्सला जी माहिती देत आहात, समजा यूट्यूब टिप्स आणि ट्रिक्सच्या संबंधात तुम्ही माहिती सांगत आहेत किंवा मोबाईल अनबॉक्सिंगच्या म्हणजे अनबॉक्सिंगच्या संबंधात तुम्ही माहिती सांगत आहे. अशा तुम्ही टेक व्हिडिओ बनवत आहात आणि तुम्ही त्याच्या संबंधात जानकारी देत आहात. तर मित्रांनो, जर तुमचा टेकचा चॅनल आहे आणि तुम्ही ते टेकच्या चॅनलला गेमिंग किंवा त्याला तुम्ही दुसरी कॅटेगरी दिली, तर तुमचा चॅनलला तुमचा व्ह्यूज येण्यासाठी त्याच्यात पण खूप डाऊनपणा येईल. तर मित्रांनो, अशा वेळेस यूट्यूब समजू शकत नाही तुमच्या अल्गोरिदमला आणि ते काय करतं की त्यावेळेस तुमचं जे टेक चॅनल आहे त्या टेक चॅनल संबंधात तुम्ही व्हिडिओ बनवतात आणि तुमचं जर गेमिंगची कॅटेगरी आहे, म्हणजे कॅटेगरी तुम्ही बदलली नाही, टेकची जी सायन्स आणि टेक्नॉलॉजी असते किंवा यूट्यूब टिप्स आणि ट्रिक्स तुम्ही माहिती देतात, तर त्याची कॅटेगरी एज्युकेशन आहे. तर मित्रांनो, तुमची जर एज्युकेशन नाही आणि सायन्स आणि टेक्नॉलॉजी पण कॅटेगरी नाही, म्हणजे तुम्ही गेमिंगची कॅटेगरी दिली आहे आपल्या सेटिंगमध्ये, तर मित्रांनो, तुमचं जे यूट्यूब असते ते तुमच्या चॅनलला समजू शकणार नाही आणि तुमची जर टेकचे चॅनल ते गेमिंगच्या कॅटेगरीमध्ये ते देत असेल, तर त्यावेळेस जे गेमिंग म्हणजे गेमिंगच्या कॅटेगरीतले जे ऑडियन्स असतात त्यांना तर टेकची काहीच गरज नाही. त्याच्यामुळे ते तुमचा जे चॅनलचे व्हिडिओ असतात ते पाहू शकणार नाही ना. त्याच्यामुळे तुमची कॅटेगरी चुकीची पद्धतीची असली तर ती सुधारा. जर तुम्ही टेकचे चॅनल खोलून जर तुम्ही टेक व्हिडिओ बनवत असाल, तर टेकची कॅटेगरी द्या. म्हणजे एज्युकेशन किंवा सायन्स आणि टेक्नॉलॉजी. जर कुठल्याही अनबॉक्सिंगची तुम्ही माहिती देतात, म्हणजे काही ऑनलाईन मागवलं आणि याची अनबॉक्सिंग अशी आहे आणि ती जर एखाद्या मोबाईल घेतला तर त्याची रॅम, बॅटरी किती असते ते तर तुम्ही सांगणार. त्याच्यामुळं तसं सायन्स आणि टेक्नॉलॉजी त्याची जी कॅटेगरी आहे ती सायन्स आणि टेक्नॉलॉजीच कॅटेगरी तिथं दाखवली पाहिजे. त्याच वेळेस जे यूट्यूब आहे ते तुम्हाला समजेल आणि सायन्स आणि टेक्नॉलॉजी जी कॅटेगरी असते त्याच कॅटेगरीत ते तुमचे व्हिडिओ असतील ते प्रमोट होतील आणि तुमच्या व्हिडिओवर चांगल्याप्रमाणे व्ह्यूज येतील. तर मित्रांनो, जर तुम्ही ज्या कॅटेगरीवर काम करत आहात आणि त्याच कॅटेगरी तुम्ही तुम्ही भरले आहे तुमच्या मोबाईलमध्ये, म्हणजे सेटिंगमध्ये जाऊन सायन्स आणि टेक्नॉलॉजी तुम्ही जी कॅटेगरी आहे ती तुम्ही तिथं दाखवली आहे, तर मित्रांनो, यूट्यूब तुमचा जे असतं ते समजतं आणि ज्यावेळेस तुमचा यूट्यूब समजतो त्यावेळेस तुमच्या जे व्हिडिओ असतात ते त्याच कॅटेगरीमध्ये ते व्हिडिओ सजेस्ट होतं. त्याच्यामुळे तुमच्या तुमच्या मोबाईलवर जे
चॅनल आहे ते चॅनलवर तुमच्या खूप व्ह्यूज येण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, हे जे मी तुम्हाला सांगितलं हे तुम्हाला एकदम इम्पॉर्टंट, म्हणजे 100%तून 100% सांगितलं तरी 100% माहिती युजफुल आहे. तर जर तुम्ही तुमच्या चॅनलची कॅटेगरी पूर्णपणे चुकवली आहे, तर मित्रांनो तुम्ही कितीही तुमचा चॅनल ग्रो करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे तुम्ही खूप ग्रो करण्याचा प्रयत्न केला, तरीही तुमचा जो यूट्यूब चॅनल आहे तो तुमचा ग्रो होऊच शकत नाही. कारण तुमची कॅटेगरी जी आहे ती अलग पद्धतीची आहे आणि जे तुम्ही व्हिडिओज बनवतात ते तुमचे वेगळ्या कॅटेगरीचे आहेत. म्हणजे इथं सर्वच घोळ होऊन जातो आणि तुमचा जे यूट्यूबचा जो चॅनल असतो तो कधीही, म्हणजे कधीही ग्रो होण्याची शक्यता नसते. म्हणजे खूपच डाऊन होतील व्ह्यूज. कारण ज्यांना देणं घेणं नाही त्या व्हिडिओचं, त्याच्याजवळ जर तुमचा व्हिडिओ जात असेल तर कुणीच पाहू शकणार नाही. जर मला गेमिंगचे व्हिडिओ आवडतात, तर मला तुमचा जर एखादा टेकचा व्हिडिओ आला तर मी तो कशाला पाहीन? पाहूच शकत नाही ना. त्याच्यामुळं मी सांगतो, जी तुमची कॅटेगरी आहे तर त्या कॅटेगरी तुम्ही खरोखर चांगली जर दिली असेल, जी कॅटेगरी आहे ती खरोखर सही कॅटेगरी जर दिली असेल, तरच तुमचा चॅनल ग्रो होईल आणि तरच तुमच्या चॅनलवर, म्हणजे व्हिडिओवर जे तुम्ही व्हिडिओ अपलोड कराल त्या व्हिडिओवर तुमचे व्ह्यूज येतील. तर मित्रांनो, तुम्हाला एकदम पक्कं समजलं असेल, तुमची जर टेकची कॅटेगरी असेल, जर अनबॉक्सिंगची, तर त्याच्यामध्ये तुम्हाला सायन्स आणि टेक्नॉलॉजीच ती कॅटेगरी ठेवावी लागेल. आणि तुमची टेक चॅनल जर दुसरा असेल, जर टेक चॅनलच असेल आणि यूट्यूब टिप्स आणि ट्रिक्स देत आहात, तर त्याची जी कॅटेगरी आहे ती तुम्हाला एज्युकेशन कॅटेगरी ठेवावी लागेल. तरच तुमच्या व्हिडिओवर चांगले व्ह्यूज येतील आणि तुमचा चॅनल जो आहे तो ग्रो होईल. तर मित्रांनो, तुम्हाला आता समजलं असेल. जय हिंद, वंदे मातरम.